आणि लोकसभेचा निकाल लागण्या अगोदरच महायुतीमध्ये कुरबुरी सुरू झाल्यात। राष्ट्रवादीकडून त्याची तुतारी वाजवली छगन भुजबळ यांनी। भुजबळांची नेमकी खतखत तरी काय बघूयात। एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे। त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या। अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं। परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे। भुजबळ सध्या काय म्हणतायत त्याची ही 4 उदाहरणं। भुजबळ महायुतीत नाराज आहेत का या प्रश्नापेक्षाही मोठा प्रश्न तो म्हणजे महायुती टिकणार का। कारण राष्ट्रवादीमधले ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी सरकार विरोधी भूमिकांचा सपाटाच लावलाय। त्याचं ताजं कारण ठरलंय कांदा। कर्नाटकच्या कांद्याला दिली गेली आणि दरवेळेस महाराष्ट्रावरच सातत्याने अन्याय होतो। मला पण मागाशी तो हा प्रश्न विचारला की तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला, आता बेंगलोरचा कुठला कांदा रोजिक अनियन वगैरे काय म्हणतात। मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्यांनी जे आहे थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं का? अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे। त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या काय अशी मागणी आपण करायला पाहिजे। ती रास्त आहे असं मला वाटतं। ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली होती। काय नाही, कांदाच नव्हे तर दिल्लीतल्या राज्यसभेबद्दल सुद्धा विचारल्यावर भुजबळांनी वांदाच केला। मी स्पष्टपणे बोलतो, खोटं बोलणं मला जमत नाही। काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। राज्यसभेवर देखील अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय ते बघू ते। बरं तुम्ही देणार असाल तर मला मग तुम्हाला तुमच्यापैकी कोण देत आहे मला राज्यसभा, मग आपण चर्चा करू। आव्हाडांनी मनुस्मृती विरोधात केलेल्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला। आयत्यात चालून आलेल्या या संधीवर भाजपनं आव्हाडांविरोधात राज्यभर रान उठवलेलं असताना भुजबळ मात्र आव्हाडांच्या मदतीला धावून गेले। आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, पण त्याच्यासाठी जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक। परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळ्यावर आणि त्याच्यावर ते सुवर्णनाथ चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं। परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे। ठीक आहे, चुकलं, आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा करा, माझं काय म्हणणं नाही। तो अधिकार कधी येतो तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला, मनुस्मृती जेव्हा तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला। भुजबळांनी नाराजीची तुतारी फुंकायला सुरुवात केली ती राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीतून। खटपट नको, 80-90 जागा हव्याच असं म्हणत भुजबळांनी नाराजीचा पहिला पत्ता टाकला। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। आता एक निवडणूक झाली, परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो, आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेलं त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्याला सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं स्वतः भुजबळांनी बोलून दाखवलं होतं।
मात्र शेवटच्या क्षणी शिंदेंनी मात दिली आणि उमेदवारीची माळ अलगद गोडसेंच्या गळ्यात पडली. राज्यसभेसाठीही भुजबळ इच्छुक आहेत. मात्र राज्यसभेसाठी सातारच्या जागेवर नितीन पाटलांच्या खासदारकीचे संकेत अजित पवारांनी देऊन टाकलेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं निर्णय प्रक्रियेत वर्चस्व असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी बंड केल्यापासून पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजबळ हे दादांबरोबर असले तरी नियुक्त्यांमध्ये अजित पवार आणि तटकरेंचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे. जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भुजबळांना पक्षाकडून फारसं समर्थन मिळालं नाही, याचीही भुजबळांना सल असल्याचं कळतंय. आता पक्षाविरोधात आणि महायुती विरोधात सतत वक्तव्य करून भुजबळ पक्षांतर्गत दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का? त्या आडून पक्षाला इशारे देत आहेत का? 4 जूनच्या निकालात काय होईल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही, असं अजित पवार परवाच म्हणालेत. त्यातच भुजबळांचे सूर एव्हाना बदललेत. आता निकालानंतर भुजबळ कूसही बदलणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.